नाव काय आहे? दोन चलातील रेषीय समीकरण. म्हणजे असं समीकरण बरोबरच चिन्ह असणारे दोन राशी दोन बाजूला लिहिलेल्या की ज्याची रेषा तयार होते आणि त्याच्यामध्ये चल दोन आहे. मग हे जे समीकरण आहे त्याचं रूप नक्की काय आहे? तर हे सामान्य रूप आहे. म्हणजे याच्यामध्ये ए बी सी या संख्या असतील, पूर्णांक संख्या किंवा वास्तव संख्या, आणि एक्स वाय हे चल असतील. समजलं? ए बी सी पूर्णांक संख्या आणि एक्स वाय चल. समजलं? यानंतर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर अट काय आहे ओळखण्यासाठी? कोटी म्हणजे घात एक असावा, चलाचा घातांक पूर्ण संख्या असावी, पूर्ण संख्या. त्याच्यानंतर एक सामायिक समीकरणे सोडवण्याच्या पद्धती 3 दिलेल्या आहेत. तर या ज्या 3 पद्धती आहेत या पद्धतींमध्ये पहिला आहे पदाचा लोप करून. म्हणजे आपण काय करतो? एक अक्षर जे आहे ते कट करतो. पुढचा आहे आलेखाच्या सहाय्याने, म्हणजे त्याच्या समीकरणांचा आलेख काढतो, त्याचा जो छेदनबिंदू आहे त्याचं उत्तर लिहितो. निश्चयकाचा वापर करून आपण 3 प्रकारचे निश्चय काढतो. एक डी, एक डी एक्स, एक डी वाय. आणि हे सोडवताना आपण काय करतो? तर सूत्र वापरतो x बरोबर dx छेद d आणि y बरोबर dy छेद d. समजलं? म्हणजे अशा पद्धतीने आपण त्या निश्चयकाचा वापर करतो. ते निश्चय तयार करता आलं पाहिजे, सोडवता आलं पाहिजे. उपयोजन. उपयोजन म्हणजे शाब्दिक प्रश्न असणार आहे की जो शाब्दिक प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. आणि शाब्दिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रमेयाचं जसं आपण पाहतो तसंच शाब्दिक प्रश्नामध्ये असतं. पहिलं गोष्ट म्हणजे दिलेली माहिती, त्याचा दुसरा भाग जो असेल तो म्हणजे प्रश्न, आणि हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नावरून समजा लिहायचा आपल्याला. म्हणजे एक्स वाय अक्षर वापरून किंवा चल वापरून आपल्याला माहिती लिहायची. त्यानंतर ज्या अटी दिलेल्या आहेत त्या अटीनुसार समीकरण तयार करायचे आणि समीकरण सोडवायचे. हा त्या उपयोजनामध्ये आपल्याला करावायचा भाग आहे. हा सगळ्यांनी लिहून घ्या.